एव्हिडन्सवर आम्हाला केस साबित करावी लागते. पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये आय विटनेस, घटना होताना बघणारा कोणी साक्षीदार नव्हता, परंतु लास्ट सीन टुगेदरची जी थिअरी होती की ह्या मुलीला शेवटचं जिवंत आरोपीच्या सहवासात किंवा संगतीत बघण्यात आलेलं आहे, ती संपूर्ण चेन आम्ही प्रूव्ह केलेली आहे. याच्यात या नसरापूर गावामधले एकूण 6 सीसीटीव्ही फुटेजचं डिटेल विश्लेषण करण्यात आलं आहे. हे विश्लेषण सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून केलं आहे, त्याला व्हेरीफाय करण्यात आलेलं आहे FSLच्या माध्यमातून, आणि त्यांनी हे बनावट नाही, हे चलचित्र जे दिसत आहेत ते जसे रेकॉर्ड झाले तसेच आहे इथपर्यंत आम्ही साबित केलं. हा पहिला भाग. दुसरा भाग, याच्यात डीएनएच्या माध्यमातून जो काही पुरावा आलेला आहे की आरोपीचा मयताचा डीएनए मिळालेला होता, आणि त्या डीएनएच्या माध्यमातून त्या मयत मुलीच्या तोंडात जो गोळा म्हणजे तिची जी स्लॅक्स कोंबण्यात आली होती, त्या स्लॅक्सवर आरोपीचा सलाइवा, मयताचा सलाइवा, त्यानंतर मयताचं रक्त आणि आरोपीचं सिमेंट मिळून आलेलं आहे. मयताच्या दोन्ही हातांवर आरोपीचं सिमेंट मिळून आलेलं आहे. हा जो सायंटिफिक पुरावा आहे हा साबित करण्यासाठी एंटायर टीम आम्ही कोर्टासमोर एक्झामाइन केलेली आहे FSLची, आणि त्यांनी हे त्यांच्याकडे आर्टिकल्स कसे आले आणि आल्यापासून काय काय प्रक्रिया राबवून त्यांनी याचं विश्लेषण करून अहवाल कोर्टाला पाठवलेला आहे याबद्दल भाष्य केलेलं आहे. संपूर्ण तपासात तपासी यंत्रणेने ज्या ज्या वस्तू हे आर्टिकल जप्त केले ते पंचांसमक्ष जप्त केले आहे. कायद्याच्या नवीन तरतुदीमुळे ई साक्ष, प्रत्येक पंचनामा, प्रत्येक साक्ष अपलोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे याच्यात काही मॅनिप्युलेशन करण्याचा काही चान्सच नाही किंवा काही संधीच नाही किंवा काही शक्यताच नाही. तसं भाष्य पण केलेलं आहे. आर्टिकल प्रॉपरली सील करण्यात आला. सील केल्यानंतर तो पोलिसांच्या मालखान्यात प्रॉपरली ठेवण्यात आला सील कंडिशनमध्ये. तिथून त्या आर्टिकलचं जेव्हा विश्लेषणाची आवश्यकता पडली त्यावेळेस पंचांसमक्ष त्याचा रिओपन पंचनामा करण्यात आला, विश्लेषण एक्सपर्ट्सकडनं करण्यात आलं, आणि विश्लेषण झाल्यानंतर परत तो सील करून सील कंडिशनमध्ये हा FSLकडे गेला, आणि FSL सील कंडिशनमध्ये सगळे आर्टिकल कोर्टात आले. प्रत्येक कोर्टासमोर आर्टिकलचं सील साक्षीदारांच्या समक्ष आणि कोर्टासमक्ष ओपन करण्यात आले आहे. त्यामुळे मॅनिप्युलेशन करणं किंवा काही त्याच्यात हेरफार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज एक मिनिट, आधी मराठीचं बाकीचं साहेबांचं. याच्यात मी एक निश्चित सांगेल की हा अतिशय संवेदनशील खटला होता. पोलिसांसमोर एक चॅलेंज होतं. याच्यात ह्या तपासाकामी अहोरात्र ह्या SITने मेहनत केलेली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल साहेबांना मी याच्यात निश्चित क्रेडिट देईल की त्यांनी अहोरात्र काम केलेलं आहे. यांच्या टीमने पूर्ण काम केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रॉसिक्युशनला इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचा पूर्ण सपोर्ट मिळालेला आहे. यात विधी न्याय विभागाकडनं देखील आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळालेला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्हाला स्पेशल कोर्ट मिळालेला आहे. विशेषतः ह्या मेहरबान कोर्टाने त्यांची सुट्टी सरेंडर करून पूर्ण वेळ आम्हाला 11 ते 6 हा वेळ देऊन साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत. FSLच्या टीम, ससूनचे मेडिकलचे टीम असेल, आमच्या लीगल माझे असिस्टंट्स असतील, या सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे. मी या सगळ्यांचा थँकफुल आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.